ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. बहुतेक जणांचे प्रश्न आणि म्हणजे आपल्या गादीवर जरी काही आले, भाविक भक्त येतात तर त्यांचे पण हेच प्रश्न असतात की ताई आमच्याकडे पैसा टिकत नाही, पैशाचे खूप प्रॉब्लेम्स आहेत, कर्जावर कर्ज वाढलेलं आहे. दुसरा कुठलाही त्यांना समस्या नसतो, फक्त समस्या असते तर ती म्हणजे पैशा संबंधीची समस्या असते. आता पैशा संबंधीची समस्या आहे तर तुम्ही फक्त एकाच वेळेस गादीवर याल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका वेळी गादीवर आल्यावरती तुमच्या सगळ्या समस्या नष्ट होणार आहेत, तर असं काहीही नसतं. तुम्ही तुमच्या कुळदेवांची, कुळदेवीची, कुळस्वामिनीची जेवढी जास्त सेवा करेल तेवढंच तुमचे जे काही पैशाचे ब्लॉकेजेस आहेत ते पूर्णपणे नष्ट होतील. त्याचबरोबर तुम्हाला गादीवरून या ठिकाणी दरबारामध्ये तुम्हाला जे काही उपाय सेवा दिले जातील ते देखील तुम्हाला कटाक्षाने करायचे असतात, त्याचे नियम देखील तुम्हाला पाळावे लागतात. परंतु तुम्हाला काही म्हणजे कारणामुळे तुम्ही वर्किंग आहात किंवा कुठे बाहेर कामाला वगैरे जातात, त्याच्यामुळे तुम्हाला काही नियम फॉलो करणे शक्य नाही, कुठल्या उपाय सेवा करणे शक्य नसेल, तर त्यांच्यासाठी हा आज एक सर्वात सुंदर उपाय मी सांगत आहे. ज्यांना आर्थिक परिस्थिती खूप बिकट आहे, ज्यांना पैसे टिकत नाहीत, पैसे खूप येतात परंतु पैसे राहत नाहीये, महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचे पूर्ण पैसा जो पगार आहे तो पूर्ण संपून जातोय, तर अशा वेळेस तुम्हाला एक सुंदर उपाय करायचा आहे. उपाय काय, तर तुम्हाला एक सातमुखी रुद्राक्षीची माळा तुम्हाला घ्यायची आहे. सातमुखी रुद्राक्षीची सुमेरू माळा, ज्याला म्हणजे 21 किंवा 27 मण्यांची माळ तुम्हाला घ्यायची आहे किंवा 108 मण्यांची घेतली तरी देखील चालेल. त्या माळेवर तुम्हाला किमान दररोज ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला श्रीम, महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम, हा मंत्र तुम्हाला त्या माळेवर जपायचा आहे, चॅन्ट करायचा आहे. किमान 11 माळी तुम्हाला दररोज करायचा आहे आणि जास्तीत जास्त 21 माळी तुम्हाला करायचा आहे. तुम्ही जेव्हापासून ही सेवा सुरू कराल तेव्हापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही पैशाविषयीचे समस्या आहेत ते पूर्णपणे हळूहळू नष्ट होत आहे, तुम्हाला स्वतःला कळून येईल. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. ओम नमो आदेश.